आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आणि तुळजाभवानीच्या घटस्थापना मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते तुळजाभवानी देवीच्या मंदिरात घटस्थापना केली जाते। मंदिरातील गोमुख तीर्थ ते देवीच्या मुख्य गाभाऱ्यापर्यंत मिरवणूक महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या घटस्थापना विधीसाठीचा महत्त्वाचा जो विधी असतो त्याच्यापूर्वी जे घटांची मिरवणूक निघते त्या मिरवणुकीला आता सुरुवात झालेली आहे। मंदिरातलं जे गोमुख तीर्थ आहे तिथून या तीन घटकलशांची मिरवणूक जी आहे त्याला सुरुवात झालेली आहे। धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे हे आपल्या सहपत्नीक या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर गावातील जे कुंभार आहेत त्यांच्या वतीनं तीन कलश जे आहेत ते दिले जातात आणि त्यानंतर या घटकलशांची मिरवणूक जी आहे ती मंदिरातून निघते आणि मंदिराला प्रदक्षिणा घालत ही मिरवणूक देवीजींच्या सिंह गाभारा जो आहे तिथपर्यंत ही मिरवणूक जाते आणि त्या ठिकाणी मुख्य जो घटस्थापनेचा विधी आहे तो पार पडत असतो। खरं तर 9 दिवस आई तुळजाभवानी ही मंचिकी निद्रामध्ये असते आणि त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी जे आहे ते पहाटे देवीजींची सिंहासनावरती प्रतिष्ठापना करण्यात येते आणि त्यानंतर घटस्थापनेच्या विधीच्या आधी अशा पद्धतीनं घटकलशांची मिरवणूक जी आहे ती काढण्यात येते। पारंपरिक वाद्य मंदिरातले जे सर्व मुख्य महंत असतील, मुख्य महंत तुकोजी बाबा असतील यांच्यासह सर्व जे मंदिरातील पुजारी असतील, महंत असतील यांच्या उपस्थितीमध्ये या घटकलशांची मिरवणूक जी आहे ती काढण्यात येते आणि श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये सिंह गाभाऱ्यामध्ये ईशान्य दिशेला घटस्थापना ही करण्यात येत असते। आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी पहाटे सिंहासन रूढ झाल्यानंतर दुपारी 12 वाजता हा सगळा घटस्थापनेचा मुख्य विधी जो आहे तो अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आणि विविध धार्मिक आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात केला जात असतो। घटस्थापनेसाठी गावातले जे कुंभार असतात त्यांनी दिलेल्या 3 घटांसह मी जसं म्हणालो श्री गोमुख तीर्थातील पवित्र जल आणि विविध धार्मिक वाद्यांच्या गजरात हे मंदिरात हे तिन्ही कलश आणले जातात। त्यातला पहिला गट जो आहे तो सभा मंडपातील ईशान्य दिशेला, तर दुसरा भवानी शंकर मंदिरातील ओसरीत आणि तिसरा गट मातंगी देवीच्या मंदिरात स्थापन केला जात असतो। हे गट मृतिका कलश जलाने भरून मातीवर स्थापन केले जातात। हळदी कुंकवाने त्यांची विधिवत पूजा जी आहे ती याच्यामध्ये केली जाते आणि आपण या ठिकाणी बघताय धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे असतील त्यांच्या पत्नीसह या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्याच हस्ते घटस्थापना जी आहे ती केली जाणार आहे। सोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण धाराशिवमधले लोक असतील, राज्यभरातून आलेले भाविक भक्त असतील हे देखील उत्साहात या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले आहेत आणि मागे आपण बघताय की घटकलश जे आहेत ते घेऊन या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो भक्तांनी फुलून गेलेला आहे आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये या घटकलशांची मिरवणूक सुरू झालेली आहे। अगदी काही वेळामध्ये सिंह गाभाऱ्यामध्ये जेव्हा ही मिरवणूक पोहोचेल त्या ठिकाणी मुख्य घटस्थापनेचा विधी हा पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन युगल आफ्ताब शेख, एबीपी माझा, तुळजापूर। सध्या आपण पाहतोय तुळजाभवानी घटस्थापना मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांच्या हस्ते तुळजाभवानी देवीच्या मंदिरात घटस्थापना केली जाते। मंदिरातील गोमुख तीर्थ ते देवीच्या मुख्य गाभाऱ्यापर्यंत मिरवणूक काढली जाते। गोमुख तीर्थ इथे घटस्थापनेसाठी असलेल्या 3 कलशांची विधिवत पूजा केली जाईल आणि त्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात हे घट देवीच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आणले जाते। मुख्य गाभाऱ्यात घटस्थापनेचा विधी पार पडेल अशी माहिती। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात घटस्थापनेचा विधी संपन्न झालेला आहे। महंत आपल्या सोबत महंत, खरं तर अतिशय पवित्र दिवस, सर्वांची आतुरता असते। घटस्थापना झालेली आहे, काय सांगाल पहिला? आज तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सवाची आत्ता इतक्याच 12:05 घटस्थापना झालेली आहे आणि त्यानंतर ही देवीची तुळजाभवानीची पहिली माळ म्हणून घटाला घातलेली आहे आणि ही माळ घातल्यानंतर नवरात्र महोत्सवाची सुरुवात झाली म्हणून असं समजलं होतं आणि पहाटे देवीजीची मंचिकी निद्रा ही पूर्ण होऊन 9 दिवसाची निद्रा पूर्ण झालेली। ही 9 दिवसाची निद्रा म्हणजे तुळजाभवानीची घोर निद्रा, म्हणजे ज्यावेळेस दैत्यानं पृथ्वी तलावर हाहाकार माजला होता त्यावेळेस देवीला जो घोर लागला होता त्यामुळे ही 9 दिवसाची घोर निद्रा देवीला दिली जाते आणि घोर निद्रा संपल्यानंतर देवीला रात्री 12 नंतर देवीची प्राण प्रतिष्ठापना केल्यानंतर 1 वाजता चरित्र होते। चरित्र झाल्यानंतर देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना होते। सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर आज दुपारी 12 वाजता घटस्थापना होते। घटस्थापनेनंतर तुळजाभवानीची पहिली माळ म्हणून आज समजत होती आणि ह्या पूर्ण नवरात्र महोत्सवामध्ये 9 दिवसाचे 9 छबिले देवीला संपूर्ण अलंकार आणि देवीच्या 5 पूजा ह्या मानल्या जातात आणि तुळजाभवानीच्या संपूर्ण नवरात्र महोत्सव प्रशासनानं व्यवस्थित चांगला बंदोबस्त केला आहे। तरी सर्व भाविकांनी आनंदाने तुळजाभवानीचे दर्शन घ्यावे
बोल भवानी माता की तुळजाभवानीचे महंत संत तुकोबोजी बाबा होते. जिल्हाधिकारी सचिन उंबाजी सर प्रशासनानं कशी व्यवस्था केली आहे भाविकांना? आपल्या तुळजाभवानीचा जो वर्षाचा सर्वात मोठा महोत्सव आहे त्यासाठी प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे. भाविकांना आपल्या शिस्तीत पालन करून आमचे जे काही जे कर्मचारी आहेत आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करून देवीजींचं दर्शन घ्यावं असं आवाहन सर्व भक्तांना मी करत आहे. खरं तर प्रशासकीय काम आपण करत असतो, मात्र तुळजापूरमध्ये काम करणं आणि त्यात असा अनुभूती मिळणं, घटस्थापनेचा मान मिळणं एक वेगळी अनुभूती असते. काय वाटतं? नक्कीच आपल्याला प्रशासकीय जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आपल्या जबाबदाऱ्या असतात, त्याचबरोबर काही आपल्याला म्हणजे राईट्स आणि काय म्हणून ज्याला भाग्य लाभतं आपल्या करायच्या गोष्टी. विशेषतः मला वाटतं की तुळजाभवानी संस्थांचा अध्यक्ष म्हणून काम करणं आणि त्यांना वेगवेगळ्या भाविकांच्या सोयीसुविधा करणं आणि त्याच्यामध्ये अनुषंगाने येणारे विविध धार्मिक करण्याची संधी मिळणं हे खरंच मला वाटतं एक भाग्याचं काम आहे आणि मला वाटतं नशिबान लोकांनाच असं मिळतं. तर मला नक्कीच काही ठिकाणी देवीजींचे वेगवेगळ्या पूजेमध्ये सामील होण्यासाठी संधी मिळते. त्यासाठी नक्कीच मला वाटतं की देवीजींचं काहीतरी भाग्य असेल त्यामुळे ही संधी मला मिळाली. धन्यवाद. जिल्हाधिकारी सचिन उंबाजे सर आहेत. आमदार साहेब दरवर्षी सहभागी होत असतात, मोठ्या उत्साहात सहभाग घेत असतो. पुन्हा एकदा काय सांगाल पहिली भावना? थोडं इथे थांबूया आपण. या नवरात्रीचं एक वेगळं महत्त्व आहे. आई तुळजाभवानीच्या मंदिराचा आणि तुळजापूरचा कायापालटची सुरुवात या नवरात्रीत होणार आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील आपली प्रतिक्रिया देत होत आहे. ते तर आमदार साहेब, तुळजाभवानीचा कायापालट नसरी प्रयत्न. नाही, मी आपल्याला हे सांगत होतो की या नवरात्रीचं खूप वेगळं महत्त्व राहणार आहे, कारण आई तुळजाभवानीचं मंदिर आणि या पूर्ण परिसराचा कायापालटाची सुरुवात ही या नवरात्रीमध्ये होणार आहे. आपण खूप मोठ्या ताकदीने नियोजनबद्ध कामाचं स्वरूप ठरवलं आहे. पुरातत्व विभागाच्या मदतीने जे काही पुरातन आहे, आर्किटेक्चर जे जुनं आहे ते मेंटेन करत आपण पूर्ण कायापालट करतो आहे. आईच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्याने पुढच्या वर्षीच्या नवरात्रीपर्यंत बऱ्यापैकी काम झालेलं दिसेल आणि जी काही थोडी असुविधा भाविकांना होत असते ती देखील जवळजवळ राहणार नाही पुढच्या नवरात्रीपर्यंत. पुढच्या नवरात्रीपर्यंत कुठलीच असुविधा जी आहे ती भाविकांना त्रास सहन करावा लागणार नाही, अशा पद्धतीची भावना जी आहे ते आमदार राणा जगजितसिंह पाटील या ठिकाणी व्यक्त करतात. आणि तुळजाभवानी मंदिरामध्ये घटस्थापनेचा विधी जो आहे तो संपन्न झालेला आहे आणि संपन्न झाल्यानंतर आनंदोत्सव जो आहे तो एका प्रकारे या ठिकाणी महंत असतील, पुजारी असतील आणि सगळ्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये केला जातोय. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, तुळजापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.